लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 14 पर्यंत पाहिलेले आहे. तर टुडे वी सी द क्वेश्चन 15. प्रूव्ह दॅट 1 plus I bracket raised to 4 into 1 plus 1 upon I bracket raised to 4 equal to 16. तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू. 1 plus I bracket raised to 4 into 1 plus 1 upon I bracket raised to 4. तर इथे काय करता येईल, आय ने काय करता येईल, मल्टिप्लाय डिवाइड करू, कारण इथं 1 अपॉन आय आहे. मग पहिलं आहे ब्रॅकेट तसंच घेऊ आपण, इंटू 1 प्लस 1 इंटू आय अपॉन आय इंटू आय ब्रॅकेट रेस टू 4. मग काय येणार, 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 1 प्लस आय अपॉन आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. -1 टाकल्यानंतर काय येणार मग, देअरफॉर दिस इज इक्वल टू 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 1 प्लस आय अपॉन -1 ब्रॅकेट रेस टू 4. मग प्लस अपॉन मायनस किती होणार आहे, मायनस येणार. मग 1 प्लस आय ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू 4 असं येणार. सारखंच पॉवर आहे, आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहू, 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय आणि ब्रॅकेट रेस टू काय 4 असं लिहिता येईल. मी तर कोणत्या फॉर्ममध्ये, ए प्लस बी इंटू ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये. इट इज इक्वल टू काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर 1चा स्क्वेअर हा 1 मायनस आयचा स्क्वेअर किती आहे, आय स्क्वेअर एवढा येणार ब्रॅकेट रेस टू 4. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण टाकू -1 1 -1 आणि ब्रॅकेट रेस टू काय 4. सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू काय आहे, -1 टाकला आपण. मग मायनस इंटू मायनस प्लस 1 येणार, म्हणजे 1 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4. मग 2 रेस टू 4 येणार, 1 प्लस 1 2 होणार. मग 2 रेस टू 4 किती आता 16. म्हणजे राईट साईड आपल्याला किती मिळाली, 16 मिळाली. हा झाला क्वेश्चन 15 कंप्लीट. आणि नंतर क्वेश्चन 16 हा तुम्ही करायचा आहे. क्वेश्चन 16 तुम्हाला होमवर्कला आहे. क्वेश्चन 16 ची क्वेश्चन 16 फॉर द होमवर्क, इट इज फॉर होमवर्क. आता क्वेश्चन 17 पाहू आपण, 17 नंबरचा. हियर इफ ए इक्वल टू -1 प्लस ए इक्वल टू -1 प्लस √3i आपण किती आहे 2 अँड बी इक्वल टू -1 -√3i अपॉन 2 एवढी b ची व्हॅल्यू आहे. देन शो दॅट काय आहे, ए स्क्वेअर इक्वल टू बी दाखवायचं अँड बी स्क्वेअर इक्वल टू काय दाखवायचं, ए दाखवायचं. तर आता इथे ए आपण कन्सिडर करू. ए इक्वल टू काय आहे, -1 प्लस √3i अपॉन 2 आहे. देअरफॉर ए स्क्वेअर घेऊ आपण. ए स्क्वेअर इक्वल टू काय आहे, -1 प्लस √3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. मग इथे स्क्वेअरिंग करू आपण, -1 प्लस √3i ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4 एवढं स्क्वेअरिंग येणार. मग न्यूमरेटरचं ए प्लस बी नुसार एक्सपान्शन घेता येईल. मग देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू काय येणार, याचा स्क्वेअर -1चा स्क्वेअर हा +1 होईल. मग 1 आणि प्लस इंटू मायनस किती येणार आहे, मायनस याचा येणार. -2 टाइम काय, ए बी आहे -2 टाइम ए किती 1 आहे आणि बी किती आहे √3 आहे, √3i आणि प्लस बी स्क्वेअर. तर प्लस बी स्क्वेअर म्हणजे √3iचा स्क्वेअर. ते √3चा स्क्वेअर किती 3 आणि आय स्क्वेअर एवढा आहे ना, आणि आपण किती आहे 4. दिस इज इक्वल टू 1 -2 टाइम √3i आणि इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 टाकली तर -1 इंटू +3 किती येणार आहे, -3 आणि आपण किती आहे 4 येणार. आणि दिस इज इक्वल टू किती येणार मग 1 - 3 किती येतं, -2 येतं.
-2 टाइम √3i अपॉन किती 4. मग काय कॉमन घेता येईल? 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये किती राहतं यातलं -1 आणि -√3i आणि आपण किती 4 पुढे भाग देता येईल. तर किती येणार -1 √3i आपण किती 2. एवढं काय a² आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय b मिळालं. म्हणजे therefore a² काय मिळालं आपल्याला b मिळालं. तसंच आता b कन्सिडर करू आपण. b घेता येईल b चा स्क्वेअर घ्यायचा. आता b² काय आहे b दिलेला आहे. b काय -1 √3i अपॉन 2. therefore b² -1 √3i अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर मग काय करता येईल स्क्वेअरिंग करू. याचं -1 √3i ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर किती आहे 4. मग इथं काय येणार आहे यार मायनस साइन कॉमन घेतले आपण तर असं घेता येईल आणि ब्रॅकेटमध्ये 1 √3i आणि ब्रॅकेट स्क्वेअर असं घेता येईल आपल्याला 4. कन्फ्युजन होऊ नये म्हणून कन्सिडर करते असं, किंवा डायरेक्टली एक्सपान्शन घेतलं तरी चालेल. मायनसचा स्क्वेअर हा प्लस होणार आणि a+b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय होईल एक्सपान्शन. इथं 1 +2 टाइम काय √3i आणि +√3 चा स्क्वेअर 3 इंटू काय येणार आहे i² आपण किती आहे 4. मग 1 +2 टाइम √3i आणि -3 आपण किती आहे 4. मग +1 -3 किती येणार आहे -2 +2 टाइम √3i आपण किती आहे 4. तर 2 कॉमन घेता येईल आणि ब्रॅकेटमध्ये किती येतं -1 +√3i आणि आपण 4. त्या 2 ने भाग देता येईल 4 ला. तर -1 +√3i आपण किती राहतं 2 आणि इट इज किती आहे a. म्हणजे b² आपल्याला काय मिळालं a मिळालं. हे झालं क्वेश्चन काय आहे 17 कंप्लीट आहे. नंतर आता 18 नंबरचा पाहू आपण. Question 18. If x plus iy it is equal to काय आहे here दिलेलं a plus ib ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट क्यूब एवढा आहे. तर काय शो दॅट x अपॉन a शो दॅट x upon a plus y upon b it is equal to 4 time a² minus b². एवढं दाखवायचं. तर हे दिलेलं आपण कन्सिडर करू. ते आपल्याला दिलेलं आहे x plus iy equal to a plus ib ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन घेऊ आपण a+b ब्रॅकेट क्यूब नुसार एक्सपान्शन घेऊ. तर काय येणार आहे a³ +3 टाइम a² इंटू काय ib आणि +3 टाइम ab² याच्यानुसार 3 टाइम a इंटू i² इंटू b² आणि +i³ इंटू काय आहे b³ असं एक्सपान्शन येणार त्याचं. म्हणजे दिस इज इक्वल टू a³ +3 टाइम a² b इंटू i असं लिहिता येईल आपल्याला. i नंतर लिहू. इथं i² इक्वल टू -1 टाकता येईल म्हणजे -1 3ab² आणि i³ इक्वल टू काय टाकता येईल -i टाकता येईल. मग -b³ इंटू काय i असं टाकता येईल. मग सिन्स i² इक्वल टू -1 टाकला आपण आणि i³ इक्वल टू काय टाकलेला आहे -i हे टाकलेलं आहे आपण. मग काय येणार दिस इज इक्वल टू a³ +3 टाइम a² b इंटू i आणि इथं -3 ab² आपण आधी लिहू
3 टाइम ए बी स्क्वेअर आणि प्लस ह्या दोघातून काय कॉमन घेता येईल, आय कॉमन घेता येईल. मग काय येणार आहे 3a स्क्वेअर बी मायनस बी क्यूब आणि इंटू काय आहे आय. इट इज इक्वल टू काय एक्स प्लस आय वाय आहे. मग दोन्ही साईड आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग बोथ साइड्स ऑन कंपेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइड्स आपण कंपेअर करू. तर एक्सची व्हॅल्यू किती मिळते ए क्यूब मायनस 3 टाइम ए बी स्क्वेअर. देअरफॉर एक्स इक्वल टू ए क्यूब मायनस 3 टाइम ए बी स्क्वेअर एवढं एक्स मिळतं. आणि वाय किती मिळतं आपल्याला 3 टाइम ए स्क्वेअर बी मायनस का आहे बी क्यूब मिळालं. एक्स आणि वाय मिळालं आपल्याला. काय दाखवायचं एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग देअरफॉर काय होणार आहे एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इट इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू टाकू आपण ए क्यूब मायनस 3 टाइम ए बी स्क्वेअर अपॉन ए प्लस वायची व्हॅल्यू 3 टाइम ए स्क्वेअर बी मायनस बी क्यूब आणि आपण काय आहे बी. तर न्यूमरेटरमधून ए कॉमन निघन. ए कॉमन घेतल्यानंतर इथे किती राहतं ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर राहणार आणि आपण ए प्लस इथं बी कॉमन निघतं सेकंड टर्ममधून. बी कॉमन घेतल्यानंतर किती राहणार आहे 3a स्क्वेअर मायनस किती आहे बी स्क्वेअर आपण किती आहे बी. इथला ए कॅन्सल नाही आणि इथला हा काय होतो बी कॅन्सल होतो. मग किती येणार आहे ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि प्लस 3a स्क्वेअर मायनस का आहे बी स्क्वेअर. तर मग काय येणार ए स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर किती होतं 4a स्क्वेअर आणि मायनस 3b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किती होतं मायनस 4b स्क्वेअर आणि 4 कॉमन घेता येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे रिक्वायर्ड आला आपल्याला. ही व्हॅल्यू मिळाली. हा क्वेश्चन किती आहे 18 नंबरचा कंप्लीट झालेला आहे. आणि आता आपण 19 नंबरचा पाहू. Question 19. If a plus 3i upon 2 plus ib it is equal to 1 minus I एवढा आहे. Show that how a minus 7b equal to 0 how a minus 7b equal to 0 हे दाखवायचं आहे आपल्याला. हे दिलेलं आहे हे कन्सिडर करून ए प्लस 3i अपॉन 2 प्लस आय बी इक्वल टू 1 मायनस आय. हा किती 19 नंबरचा आहे क्वेश्चन एक्झरसाइजमधील. तर मग काय करू हे इकडं आणू आपण. मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला ए प्लस 3i इक्वल टू 1 मायनस आय इंटू 2 प्लस आय बी हे घेता येईल. मग आता मल्टिप्लाय करू आपण इकडं. देअरफॉर ए प्लस 3i इट इज इक्वल टू 1 इंटू 2 2 1 इंटू आय बी किती येतं प्लस आय बी मायनस आय इंटू 2 किती येणार मायनस 2i आणि मायनस आय इंटू आय बी किती येणार आहे मायनस आय स्क्वेअर इंटू बी एवढं येणार. मग देअरफॉर ए प्लस 3i इट इज इक्वल टू 2 इथं आय कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये किती राहणार आहे बी मायनस 2 राहणार. बी मायनस 2 इंटू काय आय आणि आय स्क्वेअर इक्वल टू काय टाकता येईल -1 टाकता येईल. -1 टाकलं तर इथं किती येणार आहे प्लस येणार प्लस बी सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू काय आहे -1 ते टाकलं आपण. मग देअरफॉर ए प्लस 3i इक्वल टू 2 प्लस बी असं लिहिता येईल. हे रिअल पार्ट आहे 2 प्लस बी आणि प्लस बी मायनस 2 इंटू काय आय असं लिहिता येईल आपल्याला. मग दोन्ही साईड आता कम्पेअर करता येईल ऑन कम्पेअरिंग बोथ साइड्स
दोन्ही साईड्स आपण कम्पेअर करू. तर ए इक्वल टू आपल्याला काय मिळतं 2 + b. वी गेट ए इक्वल टू 2 + b अँड 3 इक्वल टू काय b - 2 असं मिळतं. मग b ची व्हॅल्यू किती मिळते, देअरफॉर b इक्वल टू 3 + 2 असं मिळणार. म्हणजे b इक्वल टू काय मिळतं 5. आणि आता ए आपल्याला काढता येईल. ए इक्वल टू 2 + 5 तर किती मिळतं 7 मिळतं ए. मग देअरफॉर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची 5a - 7b आणि किती दाखवायचं 0 दाखवायचं. पाहू येते का 5 × 7 एची व्हॅल्यू -7 × b ची व्हॅल्यू 5 + 35 - 35 तर रिक्वायर्ड 0 येतं. हे मिळालं. नंतरचं आहे क्वेश्चन 20. क्वेश्चन 20 आहे x + iy it is equal to square root of a + ib upon c + id एवढा आहे. प्रूव्ह दॅट x square + y square bracket square it is equal to a square + b square upon c square + d square एवढं दाखवायचं. प्रूव्ह दॅट म्हटलेलं आहे ते दाखवायचं आहे. म्हणजे दिलेलं कन्सिडर करताय x + iy इक्वल टू इन अंडर रूट a + ib अपॉन c + id. मग स्क्वेअरिंग करू आपण. ऑन स्क्वेअरिंग दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करू. तर x + iy ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इकडचं स्क्वेअर रूट निघून जाईल. तर काय येणार a + ib अपॉन c + id एवढं येणार. तर आता काय करता येईल याचं एक्सपान्शन घेऊ. देअरफॉर काय येतं x² + 2 टाइम xy आणि प्लस i² × y² एवढं आहे. आणि इट इज इक्वल टू काय येतं आता a + ib आपण काय c + id आणि कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं c - id ने मल्टिप्लाय डिवाइड करता येईल याच्या कॉन्जुगेटने c - id अपॉन c - id ह्या फॉर्ममध्ये येणार. मग इट इज इक्वल टू काय येतं देअरफॉर x² + 2xy आणि इथं -y² लिहिता येईल आपल्याला. इट इज इक्वल टू a + ib × c - id आणि खाली a² - b² नुसार c² - i² × d² असं येणार. मग देअरफॉर काय लिहिता येईल x² - y² लिहिता येईल. आपण काय टाकलेलं आहे सिन्स i² इक्वल टू काय -1 टाकलेलं आहे. ह्या लाईनच्या पुढे लिहायचं. मग देअरफॉर x² - y² आणि प्लस 2 टाइम xy × i असं लिहिता येईल आपल्याला. हे -y² इकडे आलं म्हणजे तो रिअल झाला. इट इज इक्वल टू ac -ad × i असं लिहिता येईल आणि प्लस bc × i असं लिहिता येईल आणि -i² × bd असं लिहिता येईल. आणि आपण इथं i² ची व्हॅल्यू -1 टाकू तर c² प्लस काय येणार आहे d² येणार. देअरफॉर x² - y² प्लस 2xy इट इज इक्वल टू काय येणार इथं प्लस bd होईल ac आणि यातून i कॉमन घेऊ आपण. मायनस साईन कॉमन घेता येईल. मग काय लिहिता येईल ad + bc ad - bc होईल ad - bc × काय i आणि प्लस bd आणि आपण काय आहे c² + d² एवढं येतं.
therefore x square minus y square plus 2xy it is equal to AC plus BD आणि मायनस काय ना AD मायनस BC इंटू काय तर I आपण काय आहे C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. पण therefore काय करता येईल दोन्ही साइड कंपेअर करता येईल. हे सेपरेट टर्म लिहू आपण. therefore काय ना x square minus y square plus 2 times xy it is equal to AC plus BD upon C square plus D square आणि minus AD minus BC upon C square plus D square into काय आहे I असं लिहिता येईल. मग दोन्ही साइड कंपेअर करता येईल. ऑन comparing both sides दोन्ही साइड्स आपण कंपेअर करू. वी गेट रियल पार्ट इक्वल टू रियल पार्ट हे दोन्ही इक्वल राहणार. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू काय AC प्लस BD आपण काय आहे C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर एवढा आहे. अँड 2xy I चं कोएफिशियंट इक्वल राहणार. इट इज इक्वल टू काय आहे हियर मायनस है मायनस AD मायनस BC अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर किंवा मग BC मायनस AD असं पण लिहिता येईल आपल्याला. BC मायनस AD मायनस 1ने मल्टिप्लाय केलं आपण काय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर एवढं काय मिळालं आपल्याला 2xy मिळालं. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर काढायचं आहे. मग फॉर्म्युला कन्सिडर करता येईल. कशाच्या फॉर्ममध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं मायनस किती येणार आहे 2 टाइम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर येतं आणि इथं प्लस मग काय करता येईल आपल्याला 4 टाइम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर काय करता येईल ऍड करता येईल म्हणजे 2 टाइम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर राहणार. याच्या एक्सपान्शन मध्ये किती आहे प्लस 2 टाइम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर I येणार मिडल टर्म. मग काय लिहिता येईल आपल्याला 4 प्लस 4 टाइम काय करता येईल 2xy चा स्क्वेअर आहे तर काय येणार आहे 2 टाइम xy चा स्क्वेअर म्हणजे किती होतं 4 टाइम एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर येणार आणि हे मायनस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे कॅन्सल होणार. मग एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढलेली AC प्लस BD आपण काय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आहे आणि 2 टाइम XY ची व्हॅल्यू काढलेली आपण BC मायनस AD आपण C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर आणि ब्रॅकेट काय आहे स्क्वेअर आहे. मग याचं एक्सपान्शन घेऊ इकडचं पुसते मी. इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू AC प्लस BD ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस BC मायनस AD ब्रॅकेट स्क्वेअर आपण काय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. डिनोमिनेटर इक्वल आहे. वी कॅन राईट ॲज AC प्लस BD ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC मायनस AD ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. and this is equal to इकडे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण एक्सपान्शन घेऊ. इट इज इक्वल टू काय येणार ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2 टाइम AC इंटू BD आणि प्लस B स्क्वेअर D स्क्वेअर. आणि आता पुढच्याचं एक्सपान्शन मी इथं खाली देते तर प्लस काय येणार आहे प्लस B स्क्वेअर C स्क्वेअर मायनस 2 टाइम
BC इंटू ED आणि प्लस A²D² आणि अपॉन किती आहे C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॅक्टर काय होणार कॅन्सल होईल प्लस आणि मायनसचा. खाली काय राहतं मग इट इज इक्वल टू A²C² प्लस B²D² प्लस B²C² आणि प्लस A²D² अपॉन किती आहे C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर एवढं राहतंय. तर आता आपण काय करू x² प्लस y² ब्रॅकेट स्क्वेअर आहे x² प्लस y² ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू ह्या दोन्हीतून C² कॉमन घेता येईल. C² कॉमन घेऊ मग C² कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये किती राहणार A² प्लस B² एवढं राहणार. A² प्लस B² एवढं राहतंय. आणि आता ह्या दोन्हीतून राहिलेले दोन्हीतून D² कॉमन घेता येईल प्लस D² कॉमन घेतल्यानंतर इथं B² आणि प्लस किती आहे A² राहतं. B² प्लस A² अपॉन काय आहे डिनॉमिनेटरला C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर. मग कॉमन काय निघतं इथे A² प्लस B² आहे आणि इथं B² प्लस A² म्हणजेच काय आहे A² प्लस B² आहे. मग A² प्लस B² कॉमन घेता येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतं आता C² प्लस D² एवढं राहणार आणि खाली C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर मग काय येतं एक काय होईल C² प्लस D² कॅन्सल होईल आणि इट इज इक्वल टू काय येतं A² प्लस B² अपॉन C² प्लस काय D². एवढी व्हॅल्यू मिळाली आपल्याला कशाची x² प्लस y² ब्रॅकेट स्क्वेअरची ही व्हॅल्यू मिळाली. मग हे एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. तर होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन 16 आणि त्याच्या पुढचा 20च्या पुढचा क्वेश्चन 21 सुद्धा होमवर्कसाठी आहे. तर हे एक्झाम्पल आणि बाकीचे राहिलेले एक्झाम्पल आपण उद्या पाहू आणि पुढचा पॉईंट चालू करू.